नमस्कार. नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन सेक्शन? डॉक्टर प्रत्येक डॉक्टरला प्रत्येक पेशंट हा पहिला प्रश्न करतो. प्रत्येक पेशंटलाही तो प्रश्न असतो की माझी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का सिझेरियन होणार आहे. तर आज जाणून घेऊ आपण. मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, हेड ऑफ द डिपार्टमेंट, श्री हॉस्पिटल खराडी, तुम्हाला सर्वांना याबद्दलची माहिती देणार आहे. तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय हे पहिले जाणून घेऊ आणि सिझेरियन म्हणजे काय हे पहिले जाणून घेऊ आपण. तर नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला नॅचरल बर्थ कॅनल म्हणजे खालून गर्भ बाहेर येणं याला नॉर्मल डिलिव्हरी म्हणतात. आणि सिझेरियन म्हणजे पोटावर तुमच्या इन्सिजन घेऊन किंवा छेद घेऊन त्याच्यामधून बाळ बाहेर काढणं याला सिझेरियन म्हणतात. तर नॉर्मल डिलिव्हरी कुणाची होणार आणि सिझेरियन कुणाचं होणार हे कसं ठरतं? तर हे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशंटचं वय किती आहे. 35 वर्ष वयच्या वर आहे का, म्हणजे एल्डरली प्रायमी आहे का, तर तिथे तुम्हाला सिझेरियनची शक्यता वाढते. गर्भाची पोझिशन ठीक नाही का, जसे समजा 9 महिन्यामध्ये बाळ छान वाढलेलं आहे पण उलटच बाळ आहे, पाय खाली आहेत आणि डोकं वर आहे, अशा वेळेला जर बाळाचं वजन 3 किलोच्या वर असेल तर त्याला नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता कमी असते. कारण ज्या वेळेला पूर्ण गर्भ बाहेर येतो त्यावेळेला नेकमध्ये म्हणजे बाळाच्या मानेच्या तिथे गर्भ अडकू शकतो किंवा बाळ अडकू शकतं आणि त्याची डिलिव्हरी करणं खूप अवघड जातं. म्हणून जर पोझिशन उलटी असेल बाळाची तर तुम्हाला सिझेरियनची शक्यता असते. तुम्हाला रक्तदाब खूप असेल, गर्भाशयाचे गर्भधारणा जेव्हा होते आणि गर्भ जेव्हा वाढू लागतो किंवा प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरी सल्ला देऊ शकतात की सिझेरियन लागण्याची शक्यता आहे. तसंच मधुमेह म्हणजे डायबिटीस जर असेल तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये तरीही तुम्हाला सिझेरियन लागण्याची शक्यता असते. किंवा केव्हा केव्हा पेशंटचे पेल्विस म्हणजे जिथून तुम्हाला गर्भ बाहेर येतो ती जी बोन म्हणजे हाडांची जी तो हे असतो आपला साचा असतो त्याच्यामध्ये जर समजा डिफेक्ट असेल की समजा पोलिओ असेल, पेशंटला काही फ्रॅक्चर झालं असेल तर त्याला नॅचरली तो बर्थ कॅनल नेहमी जसा हवा तसा राहत नाही आणि त्यामुळे गर्भाची ज्या वेळेला डिसेंट म्हणजे खाली येण्याची जी सुरुवात असते किंवा त्याचा जो प्रवास असतो तो प्रवासामध्ये त्याला तो रोड म्हणतात, जो रोड मॅप तो बरोबर नसतो आणि त्याच्यामुळे त्याची बाहेर येण्याची शक्यता कमी असते. अशा वेळेला सुद्धा तुम्हाला सिझेरियन करावं लागतं. किंवा प्रेग्नन्सी खूप हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला डॉक्टर सिझेरियनचा सल्ला देतात. आता नॅचरल बर्थसाठी काय करायला हवे किंवा नॅचरल नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय केलं पाहिजे आपण? की नॉर्मल डिलिव्हरी ही शक्यतो वयवर्ष 30 पेशंटचं बाळ ॲव्हरेज वजन असेल, तिला काही रिस्क फॅक्टर नसेल, तिचं व्यवस्थित नीट ग्रोथ होत असेल, सोनोग्राफीला व्यवस्थित तिचं सगळं चाललेलं असेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाळाचे जसे डिसेंट व्हायला पाहिजे किंवा डोकं वगैरे जसं खाली जायला पाहिजे तसं जर असेल तर डेफिनेटली त्या पेशंटला नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता खूप दाट असते. सर्वात महत्वाचं नॉर्मल डिलिव्हरीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते म्हणजे पेशंटची मानसिक तयारी खूप हवी. नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशंटनी तितकंच ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायला पाहिजे आणि पेशंटच्या नातेवाईकांची शांततेची आणि डॉक्टरला वेळ देण्याची त्यांची क्षमता किंवा त्यांची तयारी हवी. जोपर्यंत ते वेळ देत नाही तोपर्यंत नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नाही. कारण नॉर्मल डिलिव्हरीला जवळजवळ तुम्हाला नॉर्मली 7 ते 8 तास कमीत कमी लागतात. कारण प्रत्येक सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर पिशवीचं तोंड जे वाढत असतं ते 1 सेंटीमीटर 1 तास अशा पद्धतीने त्याची ती प्रवास असतो. त्यामुळे तुम्ही तितका वेळ देणं आवश्यकच असतं आणि जोपर्यंत तुमची ती मनाची तयारी नाही तोपर्यंत तुम्ही इन्स्टंट किंवा ड्रामॅटिक नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यांना नॉर्मल डिलिव्हरीची पॉसिबिलिटी नाही. अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट नॉर्मल डिलिव्हरीसाठी गरजेची आहे ती म्हणजे बाळाचं आरोग्य, बाळाची त्यावेळची स्थिती.
तर बाळाची स्थिती आपण कशी बघू शकतो, तर बाळाची स्थिती आपण हार्टबीट्सनी बघतो. बाळाचे जे हार्टबीट्स असतात, ज्याला फिटल हार्ट साऊंड्स म्हणतात, ते नेहमी एका लयीत आणि एका टप्प्यात व्यवस्थित राहिले पाहिजेत. म्हणजे बाळाला प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी जो असतो, डिलिव्हरी स्पेशली हा स्ट्रेस असतो. तर ह्या स्ट्रेसमध्ये बाळ कसं बिहेव करतं ते त्याच्या हार्टबीटवर कळतं. सपोज केव्हा केव्हा हार्टबीट खूप कमी जास्त झाले तर कुणालाही खूप ऑब्व्हियसली कळतं, पण केव्हा केव्हा सुरुवातीच्या टप्प्यात बाळाचे हार्ट रेट खूप वाढतो, जसा 160 170, तर ह्याचा अर्थ तो अर्ली डिस्ट्रेस आहे, बाळाला कुठेतरी त्रास होतोय आतमध्ये. त्यावेळेला पण आपल्याला योग्य वेळेला डिसिजन घ्यावा लागतो. तसंच बाळाचे ठोके कमी होणं एकदम, म्हणजे 100 किंवा 110 120 आणि 80 असे जर टप्प्यात जर खाली जात असतील बाळाचे ठोके, तर ह्याचा अर्थ बाळाला कुठेतरी आत त्रास होतो. आणि मग तुम्ही तिथे नॉर्मल डिलिव्हरीच्या सगळ्या गोष्टी फेवरेबल असून सुद्धा आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी नाही तर सिझेरियनचा सल्ला डॉक्टर देतात किंवा आपल्याला करून घ्यावं लागतं. अजून नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयास जर तुमचा मानसिक तयारी खूप चांगली असेल तर तुमच्या वेगवेगळ्या पोझिशन्स देतात तुम्हाला. त्याच्यामुळे नॅचरल बर्थिंग डिफरंट पोझिशन्स देऊ शकतात. कारण आपण आतापर्यंत ट्रॅडिशनली बघत आलो की टेबलवर पेशंट झोपलेला आहे आणि टेबलवरच तो कळा देतो आणि त्याच्याचप्रमाणे ते बाहेर पुश करत ते बाळ बाहेर येतो. तर आता सर्वांना माहिती झालेली आहे किंवा सायंटिफिकरित्या माहिती आहे की जेव्हा ती आई झोपते त्यावेळेला बाळाचा जो प्रवास आहे तो जे शेफ्ट प्रवास आहे, म्हणजे असं करून बाळाने असं यायला पाहिजे बाहेर. तर हे ज्या वेळेला असं करून असं जातं त्यावेळेला ग्रॅव्हिटीच्या बरोबर नाही जात, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट त्याला उलटं जावं लागतं. म्हणून वेगवेगळे डिफरंट पोझिशन्स आता देतात. म्हणजे उठून फिरायला सांगतो आम्ही, किंवा जसं आपण स्क्वॅटिंग पोझिशन म्हणतात, किंवा 2 पायावर बसून जोर करायला सांगतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यात काय होतं, तो जे शेप्ड जो कर्व असतो तो स्ट्रेट होतो आणि त्या स्ट्रेटमुळे तुम्ही ग्रॅव्हिटीनी बाळाची पोझिशन्स आणि खाली डिसेंट होण्याची बाळाची शक्यता खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी किंवा नॉर्मल डिलिव्हरी होण्याची पॉसिबिलिटी जास्त वाढते. श्री हॉस्पिटलमध्ये आम्ही हे वेगवेगळ्या पद्धतीचे पोझिशन्स आणि हे सगळे पेशंटला ट्राय करतो आणि त्यामध्ये पेशंट खूप वेगळ्या पद्धतीने एन्जॉय पण करतो आणि तो नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न त्याचा सक्सेसफुल पण होतो. पण ह्या सर्वासाठी पेशंटची मानसिक तयारी अत्यंत महत्वाची आहे आणि पेशंटच्या नातेवाईकांनी पण तितकंच प्रोॲक्टिव्ह राहायला पाहिजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी. कारण नॉर्मल डिलिव्हरी ही अशी फटकन होणारी गोष्ट नाही, ह्याला एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमधून ती जेव्हा जाते तर नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे काय आणि सिझेरियनचे फायदे काय, किंवा नॉर्मल डिलिव्हरीचे तोटे काय आणि सिझेरियनचे तोटे काय हे बघू आपण. नॉर्मल डिलिव्हरी ज्या वेळेला होते त्यावेळेला नॅचरल प्रोसेसमध्ये पेशंटला खूप हॉस्पिटल स्टे कमी लागतो. तिला कुठेही फक्त खाली जर बाळ नाही येत असेल तर खाली तो एक कट असतो, तो खूपच छोटा असतो आणि तो म्हणजे ऑलमोस्ट एखाद्या दिवसातच वगैरे आपल्याला त्याचं पेन वगैरे सगळं कमी होऊन जातं. त्यामुळे पटकन पेशंट उठू शकते, तिचं ती खाऊ शकते, बाळाला दूध पाजू शकते आणि शी इज ॲज गुड ॲज नॉर्मल इमिजिएटली. सो ह्या नॉर्मल डिलिव्हरीचा खूप मोठा फायदा आहे. नॉर्मल डिलिव्हरीचे तोटे काय आहेत, तर ज्या वेळेला तुम्ही स्ट्रेस देता आणि तुम्ही खाली पेशी बाळाला पुश करता त्यावेळेला तुमचे लिगामेंट्स आणि तुमचे हे लूज पडू शकतात आणि ते पेशंटला पेन होतं, म्हणजे दुखणं हाच एक खूप त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कधी कधी बाळाचे ठोके वगैरे कमी जास्त होऊ शकतात किंवा बाळ शी करतं, तेव्हा पण आपल्याला कळतं की बाळाला डिस्ट्रेस आहे आतमध्ये. सिझेरियनचे फायदे काय आहेत, तर तुमचं सिझेरियनमध्ये तुम्हाला पेन नाही होत. तुमच्या पोटावर जेव्हा कट होतं तेव्हा तुम्हाला पूर्ण भूल दिलेली असते, बाळ बाहेर येतं. फक्त तोटा आहे की ते एक ऑपरेशन आहे आणि त्याला जरा एक दिवसाच्या ऐवजी 2 ते 3 दिवस तुम्हाला राहावं लागतं हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला थोडासा वेळ लागतो की ब्रेस्ट फिडिंगसाठी कधी कधी, कारण तुम्हाला भूल उतरल्यानंतर वगैरे तुम्ही बाळाला जवळ घेऊन ब्रेस्ट फिडिंग करू शकता. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तुम्ही इमिजिएटली बाळाला ब्रेस्ट फिडिंग चालू करू शकता. सो दोन्हीही गोष्टींमधले प्लस आणि मायनसेस आहेत. प्रत्येक पेशंट प्रमाणे ते ठरतं की कुठल्या पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबिलिटी आहे आणि कुठल्या पेशंटची
सिझेरियनची पॉसिबिलिटी आहे? हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा आणि डॉक्टर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पेशंटप्रमाणे त्याच्यावर डिसिजन घेतात. तर असं हे सर्व नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनच्या बद्दलची ही सगळी माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही केव्हाही श्री हॉस्पिटलला येऊ शकता किंवा फोन करू शकता. तुम्हाला आम्ही माहिती देण्यासाठी आणि इथे कन्सल्टेशनमध्ये असतो आणि तत्पर असतो. सो थँक्यू व्हेरी मच.